विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका। आता आपण कृतीपत्रिका 8चा अभ्यास करणार आहोत। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, खालील चित्रातील पाळीव प्राणी कोणते व जंगली प्राणी कोणते ते ओळख। ती प्राण्यांची चित्रे कापून कृतीपत्रिका क्रमांक 9-10 मध्ये योग्य त्या ठिकाणी चिकटव। आपल्याला फक्त काय करायचं आहे, या कृतीपत्रिका 8 मध्ये आपल्याला ही जी प्राण्यांची चित्र आहेत ती पाळीव प्राणी आहेत की जंगली प्राणी आहेत हे ओळखायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला हे पहिलं चित्र दिसत आहे, हे चित्र कशाचं आहे? बरोबर आहे, हे चित्र माकडाचं आहे। तर माकड हा पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी? बरोबर, तर माकड हा जंगली प्राणी आहे। या पुढील चित्र आपण पाहूया। तुम्हाला हे कोणतं चित्र दिसत आहे? बरोबर आहे, हे चित्र वाघाचं आहे। तर वाघ हा कोणता प्राणी आहे? बरोबर आहे, वाघ हा जंगली प्राणी आहे। यानंतर पुढील चित्र पाहूया। तर तुम्हाला हे चित्र कोणतं दिसत आहे? बरोबर, हे कोंबडीचं चित्र आहे। तर कोंबडी पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी? बरोबर, कोंबडी हा पाळीव प्राणी आहे, म्हणून आपल्याला पाळीव प्राण्याच्या गटामध्ये कोंबडी निवडावी लागेल। त्या पुढील चित्र आपण पाहूया। हे चित्र कशाचं आहे? बरोबर आहे, हे चित्र सिंहाचं आहे। तर सिंह जंगली प्राणी आहे की पाळीव प्राणी? बरोबर आहे, सिंह जंगली प्राणी आहे। या पुढील चित्र आपण पाहूया। हे चित्र कशाचं दिसतं तुम्हाला? बरोबर आहे, हा नाग आहे। तर अजगर आहे। तर हे अजगर हे पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? तर हा जंगली प्राणी आहे, म्हणून आपण जंगली प्राण्याच्या गटामध्ये अजगराचं नाव घेता येईल। या पुढील चित्र पहा। हे चित्र कशाचं आहे? तर हे चित्र आहे गायीचं चित्र आहे। तर गाय पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? बरोबर, गाय पाळीव प्राणी आहे, त्यामुळे गायीला आपल्याला पाळीव प्राण्याच्या गटामध्ये निवडता येईल। त्यानंतर तुम्हाला कोणतं चित्र दिसत आहे पहा? बरोबर आहे, हे कुत्र्याचं चित्र आहे। तर कुत्रा पाळीव प्राणी की जंगली प्राणी? बरोबर, कुत्रा पाळीव प्राणी आहे, त्यामुळं पाळीव प्राण्याच्या गटामध्ये आपल्याला कुत्र्याला निवडता येईल। हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र मांजर आहे। तर मांजर कोणता प्राणी आहे? पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? बरोबर आहे, मांजर पाळीव प्राणी आहे, त्यामुळं मांजराला आपल्याला पाळीव प्राण्याच्या गटामध्ये निवडावे लागेल। आता तुम्हाला कोणतं चित्र दिसत आहे? बरोबर आहे, हे चित्र मेंढीचं आहे आणि मेंढी हा पाळीव प्राणी आहे, त्यामुळे मेंढीला आपल्याला कोणत्या गटामध्ये निवडावे लागेल? तर पाळीव प्राण्याच्या गटामध्ये मेंढीला निवडावे लागेल। हे चित्र कशाचं आहे? बरोबर आहे, हे चित्र बकरीचं आहे। तर बकरी हा पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? बरोबर आहे, बकरी हा पाळीव प्राणी आहे, म्हणून बकरीला पाळीव प्राण्याच्या गटामध्ये निवडावे लागेल। आता तुम्हाला चित्र कोणतं दिसत आहे? बरोबर आहे, हे चित्र हत्तीचं आहे। मग मला सांगा, हत्ती पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? बरोबर, हत्ती हा जंगली प्राणी आहे, म्हणून हत्तीला आपल्याला जंगली प्राण्याच्या गटामध्ये निवडावे लागेल। आता तुम्हाला कोणतं चित्र दिसत आहे पहा? जिराफ। बरोबर, तर आपल्याला सांगा, आता तुम्ही सांगा की जिराफ हा पाळीव प्राणी आहे की जंगली प्राणी आहे? बरोबर, जिराफ हा जंगली प्राणी आहे। तर अशा पद्धतीने आपण या कृतीपत्रिका 8 मध्ये आपण पाळीव प्राणी कोणते व जंगली प्राणी कोणते या घटकाचा अभ्यास केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल। धन्यवाद।